नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी प्रथम सत्र प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, शब्द ऐकून लिहा। शिक्षक शब्द सांगतील, विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून लिहायचे आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील उतारा वाचा आणि पर्याय व उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। दिलेल्या उत्तराचं व्यवस्थित वाचन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहिताना त्याची मदत होणार आहे। 1. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून कोणत्या कथा ऐकत असत? दुसरा प्रश्न, भाऊ व त्यांचे मित्र माडीवरच्या बंद खोलीत कोणते डावपेच आखत? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। या दोन्ही प्रश्नांची उत्तरे वर दिलेल्या उत्तरामध्ये आहेत। यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत। उत्तरावर आधारितच हा प्रश्न आहे। भाऊंच्या मनात कशाबद्दल तीव्र असंतोष होता? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। उत्तरे लिहिण्यासाठी इथे जागा दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 3, खालील कविता वाचून कृती सोडवा। व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित कवितेचं वाचन करायचं आहे। कवींचं नाव इथे दिलेलं आहे, मृणालिनी कानिटकर जोशी। प्रश्न पहा, माझी मराठी या कवितेची कवित्री कोण आहे? आत्ताच आपण नाव वाचलेलं आहे। 2. खालील आकृती पूर्ण करा। मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द 3 शब्द लिहायचे आहेत 2 गुणांसाठी। त्यानंतर कवितेच्या ओळी पूर्ण करा। तिच्या टिंबटिंब मोल। दुसरी ओळ पहा, तिच्या राहावे टिंबटिंब होऊ नये टिंबटिंब। प्रश्न क्रमांक 4, उतारा वाच व कृती सोडवा। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। उतारा छोटा आहे, व्यवस्थित वाचन करा। लोक मनाने कोठून भटकून येत? 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 2. स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। स्वप्न विकणाऱ्यांचे किस्से, ऐकणाऱ्यांचे फायदे। हा सुद्धा 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। याचे 4 फायदे लिहायचे आहेत। एका फायद्याला अर्धा गुण आहे, त्यामुळे 4ही लिहा। प्रश्न क्रमांक 5, खालील कविता वाच, प्रश्नांची उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित कवितेचं वाचन करा, जेणेकरून तुम्हाला खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहिता येतील। खाली जे आपण प्रश्न विचारलेले आहेत ते पहा। बालकवीचे पूर्ण नाव लिहा, वरतीच इथं दिलेलं आहे। त्यानंतर चौकट पूर्ण करा। फुले पाने खुडणाऱ्या, गीत गात फिरणारा। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 3. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे। या ओळीचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे। व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित ओळींचं वाचन करा। यानंतर प्रश्न क्रमांक 6 पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा। 2 गुण। तू हल्ली सारखा आजारी पडतो, मी अनेकदा त्यांच्या घरी जातो। यामध्ये सारखा आणि अनेकदा क्रियाविशेषण आहेत। ब. तक्ता पूर्ण करा। एकवचन फूल, झाड, आंबा शब्द दिलेले आहेत, त्यांचं अनेकवचन लिहायचं आहे। फूल फुले, झाड झाडे, आंबा आंबे आणि फळेचं फळ येणार आहे। क. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। 2 गुण। हातभार लावणे अर्थ मदत करणे, आबाळ होणे अर्थ हाल होणे किंवा अपेक्षा पूर्ण न होणे। ड. प्रश्न, खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून लिहा। चूल शिलगावली, तांबडं फुटलं। ई. प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा। श्रेष्ठ, ज्ञान। 2 शब्द दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 7, खालील शब्दाला पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। पर प्रांत, परप्रांत। त्याप्रमाणे भाषा, देश, गृह, राष्ट्र, कीय या शब्दांच्या अगोदर पर हा शब्द जोडायचा आहे। प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा। माझा आवडता ऋतू आणि माझी शाळा यापैकी एका विषयावरती माहिती लिहायची आहे। यानंतर पुढील प्रश्न पहा। तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा। 5 गुणांसाठी हा सुद्धा प्रश्न आहे। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील।